नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात नवीन रांगोळ्यांसोबत तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी रोजच तुमच्यासाठी एकदम छान छान कमी वेळात होणाऱ्या सुंदर सुंदर रांगोळ्या घेऊन येत असते. आजच्या व्हिडिओतही आपण 4 रांगोळ्या आणलेल्या आहेत आणि अतिशय सोप्या सुंदर रांगोळ्या आहेत. आणि ह्या जेवढ्या रांगोळ्या काढायला सोप्या आहेत मैत्रिणींनो, त्याचबरोबर त्या दिसायला खूप सुंदर आहेत, ॲट्रॅक्टिव्ह आहेत. तुम्हाला नक्कीच जमतील. तुम्ही तुमच्या दारासमोर ट्राय करून बघा ह्या रांगोळ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. आणि रांगोळ्या जर आवडल्या तर नक्की तुम्ही काढून बघा. तुमच्या मैत्रिणींनाही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना नवनवीन डिझाईन्स बघायला मिळतील, दारासमोर रोज नवीन रांगोळ्या काढायला मिळतील. पहिली डिझाईन ही तुम्ही देवघरासमोर पण ट्राय करू शकता, कारण की एकदम छोटीशी नाजूक रांगोळी आहे. आडवी लाईन काढून घेतली आणि मोठी मोठी टिपके काढलेत वरती 7. आणि त्यामध्ये आपण आधी सफेद कलर ॲड केला, मोठा टिपका काढला सफेद कलरने आणि त्यावर पिवळा कलर टाकला आहे. सफेद आणि जो मी पिवळा कलर वापरला आहे, दोन्ही कलर एकदम सुटसुटीत आहे, त्यामुळे ती रांगोळी व्यवस्थित आलेली आहे. म्हणजे जो शेप दिला आहे मी बोटाने. जर तुम्ही अशी ओलसर किंवा जाड रांगोळी घेतली तर असा शेप देता येणार नाही, मी हे तुम्हाला सांगते. परत तुम्ही म्हणाल तुमचं कसं येतं आहे डिझाईन, आमची का नाही येते. तर ती रांगोळी एकदम सुटसुटीत, म्हणजे हातातून एकदम व्यवस्थित पडत होती अशी रांगोळी. दोन्ही पण कलर सेम आहेत, तर तुम्ही रांगोळी पण त्याप्रमाणे वापरा. आणि हे जे कॉम्बिनेशन आपण तयार केलं आहे 2 कलरचं, ते तुम्ही वेगवेगळे कलर वापरून असे 2 किंवा 3 कलर मिक्स करून वापरू शकता, कारण की सुंदर दिसतं ते कॉम्बिनेशन. काहीतरी वेगळं आपण ट्राय करायचं. आणि ही जी पुढची रांगोळी आपली 2 ते 2 टिपक्यांची आहे. तुम्हाला जर दारासमोर अशाच कमी वेळात होणाऱ्या छोट्याशा रांगोळ्या जर आवडत असतील मैत्रिणींनो, आणि तुम्हाला जर डिझाईन्स अजून सुचत नसतील, रोज रोज तुम्ही त्या जुन्याच डिझाईन्स काढत असाल, तर आता ते बंद करा जुन्या डिझाईन्स काढणं, कारण की मी तुमच्यासाठी खूप छान ऑप्शन आणलेला आहे. आपल्या चॅनलवर पूर्ण महिनाभरासाठीच्या रांगोळ्या अवेलेबल आहेत. म्हणजे पूर्ण 30ही दिवस तुम्ही नवीन रांगोळ्या काढू शकाल अशा रांगोळ्या आहेत. आणि अगदी कमी वेळ, तुम्ही कितीही घाई गडबड असो, सकाळी रांगोळीसाठी 10 मिनटं काढून ठेवत जा आणि या नवीन नवीन डिझाईन्स तुमच्या दारासमोर काढा. तुमच्या घरातले तर तुमचं कौतुक करतील, पण बाहेरचे येणारे जाणारे पण तुमची रांगोळी बघून रांगोळीकडे बघतच बसतील 5 ते 10 मिनिट, आणि नक्कीच कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं वेळेवर नोटिफिकेशन येईल तुमच्यापर्यंत. आणि जेव्हा तुम्ही कमेंट करतात मला, तर कमेंट बॉक्समध्ये एक हाईप नावाचा ऑप्शन येत असणार आहे, त्यावरही क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ आपोआप तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर होईल आणि आपली कला सर्व मैत्रिणींपर्यंत आपोआप पोहोचेल. तसं तुम्ही तर शेअर करणारच आहात. आणि तुमच्या मैत्रिणींना पण रोज रांगोळी काढायला लावा दारासमोर, त्याचे पॉझिटिव्ह इफेक्ट्स आहेत खूप. यातही आपण असंच 2 कलरचं कॉम्बिनेशन वापरलेलं आहे आणि एकदम युनिक डिझाईन्स आहेत सर्व. भरपूर साऱ्या मैत्रिणी रोज व्हिडिओ बघता आणि कमेंट्स करताय, तर त्यांचं मनापासून धन्यवाद. वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ बघतात, तर रोजच असा तुमचा सपोर्ट असू द्या, माझ्यावर आशीर्वाद असू द्या तुमचा पाठीशी. आणि जेव्हाही तुम्हाला वेळ मिळत जाईल तुम्ही व्हिडिओ नक्की बघत जा. आणि जे नवीन सबस्क्रायबर आहे त्यांना सांगते, रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होतो, लॉंग व्हिडिओ, न चुकता व्हिडिओ बघत जा. आणि जे सणवार असतात त्यांच्या पण रांगोळ्या आपण घेऊन येत असतो. आपण प्लेलिस्ट पण बनवलेली आहे वेगवेगळ्या सणांनुसार, जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल ती प्लेलिस्ट पण एकदा चेक करा. पुढची रांगोळी आपली स्टेन्सिलच्या मदतीने असा गोलाकार टिंब काढून घेतले सर्व बाजूने. थोडे मोठे मोठे काढायचे, कारण की आपल्याला ते पाकळीचा आकार द्यायचा आहे त्यांना. ही जी रांगोळी आहे ती एकदम बेसिक रांगोळी आहे, सर्वांना जमायलाच लागली असेल. आणि नसेल जमत तर काहीच हरकत नाही, तुम्ही रोज प्रॅक्टिस करा थोडी थोडी, नक्कीच एक दिवस रांगोळी जमेल. आणि सोपी रांगोळी काहीच नाही, फक्त असे गोलाकार असे मोठे मोठे टिपके काढून घ्यायचे आणि त्याला ब्रशच्या किंवा पेनाच्या मदतीने ओढून घ्यायचं आहे खाली, आपोआप तो आकार जमतो. पण रांगोळी त्यासाठी सुटसुटीत पाहिजे, हे तुम्ही लक्षात राहू द्या. बाजूने असे 3-3 टिपक्यांचं असं
कॉम्बिनेशन टाकतोय आपण, काढतोय. केशरी आणि राणी कलर वापरला आहे मी कॉम्बिनेशन. ही रांगोळी आपण एकदा दारासमोर काढलेली आहे. सकाळी मी जी पोस्ट टाकते रांगोळी काढल्यानंतर, तर म्हटलं ही आपण आपल्या व्हिडिओमध्ये पण दाखवूया. आणि नेहमीच आपल्या चॅनलवर एकदम सोप्या पद्धतीने रांगोळ्या काढून दाखवलेल्या असतात. तर नक्कीच एकदा चॅनलला भेट द्या. जुने व्हिडिओही तुम्ही बघू शकता. बॉर्डर रांगोळ्या वगैरे सर्व अवेलेबल आहेत आपल्या चॅनलवर. आणि येणारे व्हिडिओ पण नक्की चेक करत राहा, कारण की एकदम पटकन होणाऱ्या, कमी वेळात होणाऱ्या रांगोळ्या तुम्हाला रोज आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहेत. ही झाली आपली रांगोळी रेडी. आणि ही आजच्या भागातली शेवटची रांगोळी आहे. सोपी आणि सुंदर. चौकोन काढून घेतला आहे आणि त्यामध्ये असे क्रॉस लाईन काढल्या, तर 4 त्रिकोण तयार झाले पाहिजे असे. आणि त्यामध्ये आपण केशरी आणि राणी कलरच भरून घेतला आहे. कॉम्बिनेशन छान वाटतं हे कॉम्बिनेशन. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन बदलू शकतात. जेव्हा आपण टिपक्यांच्या रांगोळ्या काढतो आणि त्यात कलर भरतो ना, थोडासा वेळ लागतो. कलर भरायला जास्त वेळ लागतो. आणि जर फिंगरने रांगोळ्या काढल्या त्या पटकन होतात रांगोळ्या. ते काय बोट एक फिरवायचा असतो किंवा पेन फिरवायचा असतो. मैत्रिणीचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आपल्याला आता. आणि मी त्याप्रमाणेच रांगोळ्या पण रेडी करते तुमच्यासाठी. म्हणजे मला समजलं आहे की मैत्रिणींना कशा प्रकारच्या रांगोळ्या पाहिजेत, तर त्या पद्धतीने मी रांगोळ्या पण तुमच्यासाठी घेऊन येत असते. आणि तुमची जर अजून काही रिक्वेस्ट असेल रांगोळी रिलेटेड, कशा रांगोळ्या पाहिजे ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकतात. यात पण आपण 2 कलरचं कॉम्बिनेशन वापरलं आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. म्हणजे अजून थोडीशी रांगोळी बाकी आहे, व्हिडिओ बघा आणि येणारे व्हिडिओही नक्की चेक करा. तर भेटूया पुढच्या भागात अशाच सोप्या आणि सुंदर कमी वेळात होणाऱ्या रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज छोटीशी का होणार रांगोळी काढा आणि रोज एक नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.